नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. मुलांनो, मराठी भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत जे वाक्यामध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरले जातात. चला तर मग आपण पाहूया असे काही शब्द आणि त्यांचा वाक्यांमधील वापर. पहिला शब्द आहे वावर. वावर या शब्दाचा अर्थ आहे शेत किंवा शिवार आणि दुसरा अर्थ आहे वर्दळ किंवा ये-जा. वाक्ये: रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. या वाक्यामध्ये वावर या शब्दाचा अर्थ शेत किंवा शिवार असा आहे. दुसरं वाक्य: सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. या वाक्यामध्ये वावर या शब्दाचा अर्थ वर्दळ किंवा ये-जा असा आहे. दुसरा शब्द हार. हार या शब्दाचा अर्थ आहे माळ, म्हणजेच गळ्यात घालण्याचा अलंकार, किंवा दुसरा अर्थ आहे पराभव. वाक्ये: आईने गणेश मूर्तीला जास्वंदीचा हार घातला. यामध्ये हार या शब्दाचा अर्थ आहे फुलांची माळ. आणि दुसरं वाक्य आहे खेळात हारजीत महत्त्वाची नसते, खेळणे महत्त्वाचे असते. यामध्ये हार या शब्दाचा अर्थ आहे पराभव. तिसरा शब्द नाव. नाव म्हणजे नाम किंवा कशाचेही नाव आणि दुसरा अर्थ आहे होडी. वाक्ये: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदीचे नाव गोदावरी असे आहे. यामध्ये नाव हा शब्द नाम या अर्थाने आलेला आहे. दुसरं वाक्य: सोनू नावेत बसून पैलतीरी गेला. या वाक्यामध्ये नाव या शब्दाचा अर्थ होडी असा आहे. पुढचा शब्द मान. मान या शब्दाचा अर्थ आहे शरीराचा एक भाग, किंवा दुसरा अर्थ आहे मोठेपणा. वाक्ये: जिराफाची मान खूप उंच असते. या वाक्यात मान या शब्दाचा अर्थ शरीराचा एक भाग असा आहे. दुसरं वाक्य: आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखला पाहिजे. यामध्ये मान या शब्दाचा अर्थ मोठेपणा असा आहे. पाट. पाटचा अर्थ आहे दांड किंवा कालवा आणि दुसरा अर्थ आहे बैठक. वाक्ये: खळखळ वाहणारं पाटाचं पाणी पाहून देवजी खुश झाला. या वाक्यात पाट या शब्दाचा अर्थ आहे कालवा किंवा दांड. दुसरं वाक्य: बाळाने पाटावर बसून शुभं करोती म्हटली. यात पाट या शब्दाचा अर्थ बैठक असा आहे. पुढील शब्द आहे सूर. सूर या शब्दाचा अर्थ आहे सूरपारंबी या खेळातील 1.5 हात लांबीची काठी. याच शब्दाचा दुसरा अर्थ आहे आवाज किंवा स्वर आणि तिसरा अर्थ आहे झेपावणे किंवा सुळकांडी मारणे. आपण वाक्य पाहूया. राजूने सूर दूर फेकला. यामध्ये सूर या शब्दाचा अर्थ सूरपारंबी या खेळातील 1.5 हात लांबीची काठी असा आहे. पुढील वाक्य: आज गाण्यामध्ये खासाहेबांचा सूर भन्नाट लागला होता. यामध्ये सूर या शब्दाचा अर्थ आहे आवाज किंवा स्वर. पुढील वाक्य: 1 2 3 म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला. इथे सूर या शब्दाचा अर्थ झेपावणे किंवा सुळकांडी मारणे असा आहे. पुढील शब्द गोळा. गोळा या शब्दाचा अर्थ आहे गोलाकार वस्तू किंवा जमा, एकत्र. वाक्य: लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. इथे गोळा या शब्दाचा अर्थ गोल अशा पद्धतीने आलेला आहे. क्रीडा स्पर्धांसाठी सर्व मुले मैदानात गोळा झाली. इथे गोळा या शब्दाचा अर्थ जमा किंवा एकत्र असा आहे. पुढचा शब्द आहे खोड. खोड या शब्दाचा अर्थ आहे वाईट सवय किंवा चेष्टा आणि दुसरा अर्थ आहे खोड म्हणजे बुंधा. वाक्य:
आदित्य अर्णवची नेहमी खोड काढतो. या वाक्यात खोड या शब्दाचा अर्थ आहे चेष्टा. दुसरं वाक्य आहे, देवळाजवळील वडाच्या झाडाचे खोड फारच मोठे आहे. यामध्ये खोड या शब्दाचा अर्थ झाडाचा बुंधा असा आहे. भाव. भाव या शब्दाचा अर्थ भक्ती किंवा भावना असा आहे आणि दुसरा अर्थ किंमत किंवा दर असा आहे. वाक्य, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. यामध्ये भाव या शब्दाचा अर्थ भक्ती असा आहे. अलीकडे पेट्रोलचा भाव सतत वाढत आहे. यामध्ये भाव या शब्दाचा अर्थ किंमत असा आहे. पक्ष. पक्ष या शब्दाचा अर्थ आहे वादातील बाजू. दुसरा अर्थ आहे पंधरवडा म्हणजेच 15 दिवसांचा कालावधी. पुढचा अर्थ आहे राजकीय संघटना. वाक्य, कौरव पांडवांच्या युद्धात श्रीकृष्ण पांडवांच्या पक्षात होता. या वाक्यात पक्ष या शब्दाचा अर्थ आहे वादातील बाजू. अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्ष येतो. यामध्ये पक्ष या शब्दाचा अर्थ आहे पंधरवडा. निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष प्रचाराला जोरदार सुरुवात करतात. यामध्ये पक्ष या शब्दाचा अर्थ आहे राजकीय संघटना. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण अशी काही वाक्य पाहणार आहोत ज्या वाक्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे. शब्द आहे अंक. अंक याचा अर्थ आहे मांडी किंवा दुसरा अर्थ आहे आकडे म्हणजे संख्या. वाक्य, आईच्या अंकावर बसूनी अंकिता अंक म्हणू लागली. यामध्ये पहिला अंक जो आहे त्याचा अर्थ आहे मांडी आणि दुसरा आहे त्याचा अर्थ आहे आकडे. तीर. तीर या शब्दाचा अर्थ आहे बाण आणि दुसरा अर्थ आहे काठ किंवा किनारा. हातात तीर कमान घेऊन एकलव्याने नदीचा तीर गाठला. या वाक्यात पहिला तीर आहे त्याचा अर्थ आहे बाण आणि दुसरा तीर हा शब्द आहे त्याचा अर्थ आहे काठ किंवा किनारा. जलद. जलदचा अर्थ आहे लवकर आणि दुसरा अर्थ आहे ढग. मुलांनो, जलद चला कारण आकाशात जलद जमले आहेत. यामध्ये पहिला जलद शब्द आहे त्याचा अर्थ आहे लवकर आणि दुसरा जलद शब्द आहे त्याचा अर्थ आहे ढग. कळस. कळस शब्दाचा अर्थ आहे शिखर आणि दुसरा अर्थ आहे पराकाष्ठा. वाक्य, एव्हरेस्ट कळस सर करून भारताची महिला गिर्यारोहक बचेंद्री पाल यांनी कळस केला. यामध्ये पहिल्या कळस या शब्दाचा अर्थ आहे शिखर आणि दुसऱ्या कळस याचा अर्थ आहे पराकाष्ठा. वर. वर या शब्दाचा अर्थ आहे आशीर्वाद. दुसरा अर्थ आहे त्याचा वरची दिशा म्हणजे ऊर्ध्व दिशा आणि तिसरा अर्थ आहे त्याचा ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष. वाक्य, वर वधूला वर देण्यासाठी अनेक नातेवाईक विवाह मंडपात जमले होते. यामध्ये पहिल्या वर या शब्दाचा अर्थ आहे ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष आणि दुसऱ्या वर या शब्दाचा अर्थ आहे आशीर्वाद. घट. घट या शब्दाचा अर्थ आहे मडके आणि दुसरा अर्थ आहे नुकसान. वाक्य, विक्रीसाठी गाढवाच्या पाठीवरून घट घेऊन जाताना ते फुटल्याने कुंभाराला व्यवसायात घट आली. यात पहिल्या घट या शब्दाचा अर्थ आहे मडकी आणि दुसऱ्या घट या शब्दाचा अर्थ आहे नुकसान. भेट. भेट या शब्दाचा अर्थ आहे नजराणा आणि दुसरा अर्थ आहे भेटणे. वाक्य, औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जाताना शिवरायांनी भेटही नेली होती. यामध्ये पहिला भेट हा शब्द जो आहे त्याचा अर्थ आहे भेटणे
आणि दुसऱ्या भेट या शब्दाचा अर्थ आहे नजराणा. दंड. दंड या शब्दाचा अर्थ आहे शिक्षा. दुसरा अर्थ आहे काठी. तिसरा अर्थ आहे बाहू म्हणजेच शरीराचा एक अवयव. वाक्य: गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना जबर दंड देऊन नव्या पोलीस इन्स्पेक्टरने अन्यायाविरुद्ध दंड थोपटले. यामध्ये पहिल्या दंड या शब्दाचा अर्थ आहे शिक्षा, तर दुसऱ्या दंड या शब्दाचा अर्थ आहे बाहू, शरीराचा एक अवयव. नाद. नाद या शब्दाचा अर्थ आहे छंद आणि दुसरा अर्थ आहे आवाज. वाक्य: जंगलातील विविध पक्ष्यांचा नाद काढण्याचा मावळ्यांच्या मुलांना नाद होता. यामध्ये पहिल्या नाद या शब्दाचा अर्थ आहे आवाज आणि दुसऱ्या नाद या शब्दाचा अर्थ आहे छंद. माळ या शब्दाचा अर्थ आहे ओसाड जागा आणि दुसरा अर्थ आहे गळ्यातील अलंकार. वाक्य: माळावरती हरवलेली बाहुली शोधताना मला तिच्या गळ्यातील माळ तिथे सापडली. यातील पहिल्या माळ या शब्दाचा अर्थ आहे ओसाड जागा आणि दुसऱ्या माळ या शब्दाचा अर्थ आहे गळ्यातील अलंकार. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आणखी काही शब्द आणि त्याचे भिन्न अर्थ पाहूया. अभंग. अभंग म्हणजे न भंगलेला आणि काव्यरचनेचा एक प्रकार. अंतर. अंतरचा अर्थ आहे मन, भेद, लांबी. अनंत, अमर्याद, परमेश्वर. आस. इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा. ऋण, कर्ज, उपकार, वजाबाकीचे चिन्ह. ओढा, मनाचा कल, पाण्याचा लहान ओघ. अंग, शरीर, भाग किंवा बाजू. अंबर, आकाश, वस्त्र. कळ, भांडणाचे कारण, गुप्त किल्ली, वेदना. कर, हात, किरण, सरकारी सारा. कर्ण, कान, महाभारतातील योद्धा, त्रिकोणातील काटकोणासमोरील बाजू. काळ, वेळ, यम, मृत्यू. घाट, डोंगरातील रस्ता, नदीच्या पायऱ्या. चाल, पद्धती किंवा हल्ला. चिरंजीव, मुलगा, दीर्घायुषी. जीवन, आयुष्य, पाणी. डाव, कारस्थान किंवा कपट आणि दुसरा अर्थ आहे खेळी. तट, किनारा, कडा, किल्ल्याची भिंत. तळी म्हणजे तळाला किंवा तलाव याचं अनेक वचन. द्वंद्व. द्वंद्वचा अर्थ आहे जोडपे किंवा जोडी आणि भांडण. द्विज, पक्षी, ब्राह्मण. धड, मानेखालचा शरीराचा भाग. स्पष्टपणे. धनी, मालक किंवा स्वामी, श्रीमंत मनुष्य. ध्यान, चिंतन, समाधी, भोळसट व्यक्ती. पद, पाऊल, अधिकार, गाण्यातील शब्द. पै, पाणी, दूध. पर, परका, पीस. पार, पलीकडे, वडाच्या भोवतालचा पार. पात्र, भांडे, नदीचे पात्र, नाटकातील पात्र, कारणीभूत, योग्य. पूर, नगर, पाण्याचा पूर. माया, ममता, धन. लागण,
लागवड, संसर्ग. वल्ली, वेल, स्वच्छंद माणूस. वाणी, उद्गार, व्यापारी, एक सरपटणारा किडा. वात, वारा, विकार, दिव्याची वात. वारी, पाणी, यात्रा, नियमित फेरी. वाली, रक्षणकर्ता, एका वानराचे नाव. विभूती, पुण्यपुरुष, भस्म किंवा अंगारा किंवा रक्षा. सुमन, फूल, पवित्र मन. सूत, धागा किंवा सारथी. विद्यार्थी मित्रांनो, असेच आणखी काही शब्द तुम्हाला सुचतात का पहा. धन्यवाद.